9वीच्या विद्यार्थिनीवर 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, कपडे बदलतानाचा व्हिडिओ काढून ब्लॅकमेल. 2 आरोपींना अटक करण्यात आली तर इतरांचा शोध सुरू. घरात आई आणि मुलगी दोघीच राहायच्या. 6 नराधमांनी साधला डाव. 2 महिने तोडले अब्रूचे लचके. मुंबईला हादरवणारी घटना. मीरा रोड परिसरातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. अवघ्या 14 वर्षांच्या 9वीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला ब्लॅकमेल करून 6 नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीचा कपडे बदलतानाचा अश्लील व्हिडिओ काढून आरोपी तिला तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची सतत धमकी देत होते. या प्रकरणी काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 2 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत, तर 4 फरार आरोपींचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी 14 वर्षांची असून ती 9वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. ती मीरा रोड भागात तिच्या आईसोबत राहते. जून महिन्यात एका 25 वर्षीय नराधमाने मुलगी घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेत तिचा कपडे बदलतानाचा अश्लील व्हिडिओ चोरून शूट केला होता. त्यानंतर हा व्हिडिओ इंटरनेटवर टाकण्याची धमकी देऊन त्याने पहिल्यांदा तिच्यावर बलात्कार केला. मात्र हे विकृत कृत्य येथेच थांबले नाही. मुख्य आरोपीने हा अश्लील व्हिडिओ त्याच्या 26 आणि 28 वर्षांच्या 2 मित्रांना पाठवला. त्या दोघांनीही हा व्हिडिओ दाखवून अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढले आणि ब्लॅकमेल करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर हा व्हिडिओ इतर 3 आरोपींच्या हातात पडला. त्यांनीही मुलीच्या असहायतेचा फायदा घेत तिला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि तिला वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून तिच्यावर अत्याचार केले. सर्व आरोपी हे 25 ते 28 वर्ष वयोगटातील आहेत. मुलगी घरात एकटी असतानाच्या वेळेचा फायदा घेऊन या सर्व नराधमांनी हे भयंकर कृत्य केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी काशीमीरा पोलिसांनी 6ही आरोपींविरोधात पॉक्सो ॲक्ट, बलात्कार आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. परिमंडळ 1चे पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी आतापर्यंत 2 आरोपींना अटक करण्यात आली असून पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत. उर्वरित 4 फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेमुळे मीरा रोड आणि संपूर्ण मुंबई परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.